नमस्कार मित्रांनो, मी नारायण कुत्रवाडे आणि व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आता सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि त्या विषयावर मला एक व्हिडिओ बनवू वाटलं. कारण कसं आहे, आता आपण 5 वर्ष बघितलं, 10 वर्ष बघितलं, आपण ज्याला निवडून दिलं होतं ते आपल्याला काहीतरी अपेक्षा होती, बा हे माणूस आलाय काहीतरी चांगलं करीन, काय तर आपले रोजगार मिटल, आपलं काहीतरी म्हणजे चांगलं होईल ह्या हिशोबाने आम्ही त्यांना मतदान केलं होतं. पण आता असा विषय झाला आहे, यांनी 10 वर्षात काय केलंय हे सांगायला राजी नाहीत. 10 वर्षात जे काम केलं ना ते कमीत कमी 10 वर्ष माणूस सत्तेवर असलो सांगायला पाहिजे का नाही, मी हे केलं, मी ते केलं, हे सांगायला पाहिजे का नाही. जसं आम्ही एखादा आमचा, मी आता समजा मी अडाणी, मी एक साधा ड्रायव्हर आहे, गाडी चालवतो, पण तुम्ही काय केलं हे माझा विचारण्याचा प्रश्न माझा राहिला ना. तुम्ही 10 वर्षात काय केलं? ज्यावेळेस आपल्याला ते मतदान मागायला येतात ना, त्यावेळेस आपण विचारू शकतो ना, तुम्ही 10 वर्षात काय केलं? असे जर प्रश्न विचारले तर, आता मी पहिला BJPचा अंधभक्तच होतो, पण ज्यावेळेस मी असं सोशल मीडियावर आपल्या अशा न्यूज वगैरे ऐकतो आणि समक्ष ते आपल्याला बघायला भेटते ना, न्यूज ऐकायचा विषय सोडून द्या, पण ते आपल्याला सध्या बघायलाच भेटतं. पुढे बी यूट्यूबला जा, मोदी आज काय बोलत आहेत, उद्या काय बोलणार आहेत, परवा दिवशी काय बोलणार आहेत, याचा काही ताळमेळ नाही. पण मी तुम्हाला सांगतो, मी वंजारी समाजाचा माणूस आणि गाव वंजारी समाजाचं एक तऱ्हेला आहे आणि मी फक्तच एकच माणूस असा आहे जे मला सत्य पाहिजे ना त्याच्या मागं उभा राहील. मग मला ते कुणी असलं तरी मी त्याला घेत नाही. समजा ते आता माझ्या उद्या काही बी म्हणजे त्यांच्या विरोधात बोलतो ना, ते माझ्यावर काही बी गुन्हे दाखल करू शकतात, तरी मी देत नाही. पण खरं सांगितलं सख्याईला पण राग येतो आणि खरं सांगतो मी आता, मोदी साहेबांनी काय केलं 10 वर्षात. डिझेल किती होतं? 60 का 70 रुपये होतं, आता किती गेलं आहे? 100 पार. गॅस किती होता? 400 450, आता किती गेला आहे? 1000 पार. नोकऱ्याचा वादा केला ते तर काही विशेष नाही. एवढं जर अंधभक्ताला समजून जरी सांगितलं का, तरी त्यांना काही घेणं नाही, देणं नाही, काहीच नाही. फक्त हिंदू हिंदू हिंदू. आता येणीच ठेका घेतला का हिंदूचा सगळे. आता आम्ही हिंदू येतो. हां, हे फोटो बघितलं का? हे काय आहे? हिंदू. हे साहेबाचा फोटो, हे बाबाचा फोटो, हे देवींचा फोटो. आम्ही हिंदू नाहीत का? म्हणजे आम्हाला असे हिनवतात की त्यांच्याकडून बोललं का म्हणजे आम्ही हिंदूच नाहीत म्हणायचं. हे माझ्या गावातले मला टॉर्चर करतात, तरी मी त्यांना कोणाला भीक घालत नाही. जे खरं आहे ना, जे सत्य आहे ते सत्यच बोलायचं. आणि वरून असं काय सांगावं तुम्हाला, गरमी खूप आहे, बोलायला खूप आहे, पण बोलू वाटत नाही हो. जवळचे संबंध आहेत, पण त्यांचे कान उघडल्याशिवाय त्यांचे एक ना एक दिवस डोळे उघडतील का? त्यांच्या घरातला माणूस एवढा शिकून जर बेरोजगार होत असेल तर त्यांना एक ना एक दिवस त्यांचे डोळे उघडत असतील. आता काल मोदी साहेबांनी अशी बाईट दिली की मुस्लिम को मैं कभी आमका नहीं करूँगा, थमका नहीं करूँगा, फलाना नहीं करूँगा, दिस्ताना नहीं करूँगा. हां, आणि लगेच तुमच्या दुसऱ्या दिवशी लगेच मुस्लिम असा मुस्लिम तर. अहो, आपलं शाहू फुले आंबेडकर यांनी आपल्याला काय शिकवण दिलेली, सगळं मिळून आपला भारत देश झालेला आहे. तुम्ही कोण येतं आम्हाला निवडून हे करायला? हां, खूप बोलणं आहे हो, पण आता काय आहे. आणि असं आहे, मी बीड जिल्ह्यातून येतो आणि मी ताईला स्वतः मतदान केलं. फक्त ताईमुळं केलं, नाही तर यांचा वरचे पक्ष आहे ना, हे मोदीचा, हे यांचे 10 वर्षात कार्यक्रम बघितले. पुन्हा द्यावा
भगवान बाबाची शपथ घेऊन सांगतो, असला मुख्य पंतप्रधान आपल्याला नको आहे. सगळ्याला रोजगार, सगळे धर्म समभाव सांभाळणारा मुख्य आपलं पंतप्रधान पाहिजे. मला आता याच्यावरून किती काही कमेंट येणार का, तरी मी त्यांना उत्तर देणारच नाही. पण जे खरे त्यांना जे बोललं आहे ना, ज्यांना खरं वाटत असेल ते म्हणत असतील मग खरं आहे, हा बोलतो हा खरं आहे. बघा आता 5 जूनला निकाल लागल. जर मोदीच्या बाजून निकाल लागला तर आता जे ड्रायव्हर आहे ते आता मला काही, आता ते कुणाला जेलमध्ये टाकू शकतात, ते माझी नोकरी बंद करू शकते, मला कुठं मारू शकतात. आता मी तर 10-5 गावात जाऊ शकतो, त्यांचे असते टोळ भरली. आता आमच्या गावातच मला तोंड देता देता नको नको झालं, तरी त्यांना कळत नाही. त्यांना फक्त तो हिंदू नाही का, तो हिंदू नाही का, तो हिंदू नाही का. अरे पण हिंदूचं काम काय आहे? ज्याची चूल पेटवली तो हिंदू, आणि ज्याचे घरं जाळायचे ते कसलं हिंदू? आपल्या देशातलेच आहेत ना. ज्याला खायला प्यायला काही नाही, त्याला 2 घास आणि पाणी खायला दिलं तर तो हिंदूचं त्याचं कर्तव्य निभावलं त्याने. आणि ज्याने मला मतदान नाही केलं, तुला बघतो, तो जाळतो, मी अंक करतो, तंक करतो, हे कोणतं हिंदू? हे BJPचं हिंदू. आणि तसं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. आम्ही सगळे धर्म समभाव, हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, पुन्हा 18 पगड जाती असो, सगळे मिळून आमचा भारत देश आहे. तुम्ही सांगायचं BJPवाल्यांनी आम्ही असं करावं, तसं आम्हाला मान्य नाही. मी एक साधा ड्रायव्हर आहे, ही माझी भावना आहे. असे किती का जण आहेत हे भावना व्यक्त करू शकत नाही. पण मी पट्ट्याने धाडस केलं. मला आता गावातून इतकं टॉर्चर होणार आहे तरी मी भेट नाही. जाऊन दे, जे व्हायचं त्यावेळेस मी सांगितलं. फक्त माझं काही झालं ना, माझ्या मुलांना मी उद्धव साहेबाला टॅग करीन, कारण मला उद्धव साहेब का आवडतात? तो माणूस असा एकनिष्ठ माणूस आहे. आणि हे म्हणते तर हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व का सोडलं त्यांनी? तुम्ही त्याचं मागचं राजकारण जर ऐकलं, त्यांनी हिंदुत्व का सोडलं? सोडलंच नाही. मी कोण म्हणतं सोडलं? सोडलंच नाही, बिलकुल नाही सोडलं. फक्त BJPपासून लांब गेले की हे बाकीचे हे अंधभक्त म्हणजे हिंदुत्व सोडलं. अमक गेला, तमक गेला, आणि इकडं तळवे चाटिले, तिकडं तळवे चाटिले. काय समजे? उद्धव साहेब बाळासाहेबाच्या खोलीत अमित शहा साहेब आणि दोघंच बसले होते, त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं? 2.5 वर्षे. हे बरोबर आहे ना? 2.5 वर्षे. जशी उद्धव साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाल्ली, तशी बाळासाहेबांची शपथ खाल्ली, तशी अमित शहानी त्यांचं कोण पूर्वज त्यांचं कोण आहे आम्हाला तर काय माहीत नाही. उद्धव साहेबांची माहिती आहेत आम्हाला, तुमचं कोण आहे ते आम्हाला काय माहीत नाही. तर तुमचं कोणी जर असलं तुम्ही असं मीडियासमोर या, तुम्ही शपथ खा, मग आम्ही विचार करू बा थोडा. दोघांनी शपथा खाल्ला, कोण फटाण कोण खरा, आम्ही विचार करू थोडा. पण तुम्ही त्याचं उत्तर द्यायला तयार नाहीतच. तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून तुम्ही काही करू शकता. उद्या मी एक साधा सिंपल माणूस आहे, साधा सिंपल. मला उद्या जेलमध्ये टाकू शकतो तरी मी भेट नाही. मी कालच पोरांना सांगून ठेवलं, जर मला काय झालं ना, फक्त आपले उद्धव साहेब त्यांना सांगा असं असं झालेलं आहे तुमचं. म्हणजे कोणाची पाकी घ्यायचा विषयच नाही हो. जे सत्य आहे ना मला ते आवडतं. राहुल गांधीला मी आत्तापर्यंत विरोध केला, आणि मी वोटर कोणाचा आहे? BJPचा आत्तापर्यंत होतो. 10 वर्ष झालं तुम्हाला वोटिंग केलेलं आहे, आणि आत्ताही केलं आहे, फक्त आमच्या ताईमुळं केलेलं आहे. नाही तर मला तुमच्या इतकी हे नाही मग तुम्हाला वोटिंग करावं म्हणून, अजिबात नाही, अजिबात नाही. हे देवेंद्र फडणवीस अख्ख्या महाराष्ट्राची वाट लावलेली. हे माझं स्वतःचं वैयक्तिक मन आहे. आता याच्यातून अंधभक्तांना अशी आता मिरची लागणार आहे. आणि जर मी काय खोटं बोलत असेल, भगवान बाबाची शपथ घेऊन तुम्ही कमेंट करा, एवढंच मी सांगत आहे. मला कोणाचं घेणं नाही, देणं नाही, काहीच नाही, काहीच नाही. काही चुकलं असेल
मनापासून सॉरी.